नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, आज आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मंडळी, आज की नाही मस्त नारळ बर्फी बनवतात. जे कोळी बांधव असतात ते दर्याला नारळ सोन्याचा नारळ वाहतात. तर ही मस्त असा कोळी बांधवांचा सण आहे नारळी पौर्णिमा. आणि आपणही घरगुती हा सण साजरा करत असतो नारळ बर्फी बनवून. आणि उद्या आहे रक्षाबंधन, तर रक्षाबंधनचं सेलिब्रेशन पण होतं. आणि भाऊ मला तिकडनं चिडवतोय मध्ये, मुद्दामून मला डिस्टर्ब करतोय व्हिडिओ चालू केला म्हणून, असं ना विशाल. आणि हो, तुम्ही सगळेजण आईची काळजी करताय, तर आम्ही आईची काळजी घेतोच आहे. मम्मींना काल दवाखान्यात नेलं होतं, तुम्ही पाहिलं का. व्हायरल फीवर आहे सांगितलेलं आहे, सर्दी खोकला आणि कफ झालेला आहे त्यांना. तर मग त्यांना औषधं गोळ्या दिलेल्या आहेत, आराम करतात त्या. आणि आता दुपारचा स्वयंपाक आणि नारळ बर्फी बनवायची आहे आम्हाला. स्वामींच्या मठात पण जायचं आहे. जसं लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही गुरुवारी स्वामींच्या मठात जाणार आहोत पूर्ण परिवार. तर मग आम्ही आज जाणार आहोत. आणि इकडे आहेत विशाल. मंडळी, तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हो, उमेश भाऊ. हो, तुम्ही आरुषला घेऊन या आणि काय जे सामान सांगते थोडंफार ते बघा मग, किंवा मग बघूया. तर चला मंडळी, आता ना सकाळीच नाश्ता वगैरे झालेला आहे. जास्त काही चहा टोस्ट वगैरे असंच खाल्लेलं आहे. आता वरण भात, मेथीची भाजी आणि चपात्या, नारळ बर्फी करायची मला नारळी पौर्णिमेची. चला मग तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे व्हिडिओ तुम्हाला कसे पाहायला वाटतात मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही. आणि हा जो तुमचा प्रतिसाद आहे हा असाच मला राहू द्या, ठीक आहे. म्हणजे मला अजून प्रोत्साहन येईल चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी. डायरेक्ट फोडणीचं वरण केलं आहे. इथे भात होतोय माझा. आणि आता मेथीची भाजी करायची आहे. बघा, पाण्यात भिजवून ठेवली मेथीची भाजी. आणि कांदा वगैरे कट करून घेते जेणेकरून पटापट होईल स्वयंपाक. मम्मीला आज वरण भात आणि थोडं म्हणजे वरण भात बरोबर 12:15 साडेबारा झाले. म्हणजे 1 वाजेपर्यंत होऊन जाईल सगळं. मंडळी, नारळ पौर्णिमा निमित्त आपण नारळ बर्फी बनवणार आहात. तर त्यासाठी आपण 2 नारळ घेतले आहेत आणि आपल्याला नारळ आता सोलायचे आहात. इथे उमेश नारळ सोलतो आहे, तुम्ही बघू शकता इथे. आरू, लागेल बाबू हाताला तुला. तर या दगडावर नारळ फोडायचे आहेत. ते नारळ फोडूनच आपल्याला बर्फी बनवायची आहे. आता 2 मिनिटं लगेच फोडतो मी. हा, फोड चल. बस, झालं. तर मंडळी, इथं आपण नारळ फोडला आहेत. इथे आरू नारळाचं पाणी पितोय. आरू, जो नारळ आपण 2 नारळ जो फोडले आपण, तर त्याला स्वच्छ धुवून घेतले आहेत आपण. आणि आता इथं किसणीने आपल्याला किसायचं आहे, तर बारीक करून घ्यायचं आहे. तो उमेश इथे बारीक करतोय, पाहू शकता तुम्ही, किसतोय तो. तर इकडे मेथीची भाजी झालेली आहे. आणि हे बघा, चपात्या होत आहेत. हे बघा, नारळ छान ओला नारळ किसून घेतलेला आहे हा. आणि हा मला उमेश भाऊ आणि विशाल यांनी मदत केली किसून देण्यासाठी. आता ना आपण याला मिक्सरला ना अजून एकदा बारीक करून घेणार आहे, म्हणजे एकदमच सॉफ्ट होईल तो, म्हणजे त्याच्या वड्या व्यवस्थित पडतील. तर चला मग हे मिक्सरला छान बारीक करून घेऊ आपण. हे बघा, असं बारीक करून झालेलं आहे. तर कढई गरम केली, त्याच्यामध्ये आपलं हे गावठी तूप टाकलंय मी. आणि त्यामध्ये एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे भाजायचंय. गॅस जास्त फास्ट नाही करायची, एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचंय.
तर आज खूप जण नारळी भात बनवतात, नारळाचं दूध बनवतात आणि नारळ बर्फी बनवतात. हे सगळे पदार्थ आज प्रत्येकाच्या घरात बनत असतील आणि एक असतं ना वैशिष्ट्य, एखाद्या दिवशी तो पदार्थ खूप जास्त चवदार लागतो, चविष्ट लागतो. तसंच आज नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळाचे आपण जेही पदार्थ बनवते, नारळी भात असो, नारळ बर्फी असो, नारळाच्या वड्या असो किंवा मग अजून नारळाचं दूध असो, त्याची चव अप्रतिम लागते. काय माहिती का? कारण आपलं माइंडसेट असतं किंवा तो दिवस शुभ असतो, त्यासाठी असं काहीतरी असेल, पण चव तर खूप भारी लागते. तर हे तुम्ही बघू शकता, छान मस्त भाजलं जातंय. आता आपल्याला यामध्ये थोडं दूध टाकायचं आहे. हे बघा, छान उकळी आली आहे ना, आणि आता पूर्ण शिजवायचं आपल्याला. आहेत मी 4 वेलची, हे काजू घेतले आहेत मी, आणि हे बदाम असे कट करून घेते आपल्याला. तर हे ड्रायफ्रुट्स पण आपण याच्यातच टाकणार आहोत. सुगंध असा भारी येतोय ना हिचा. मला तर खूप सर्दी आहे, तरी पण मला कळतंय की याचा सुगंध येतोय म्हणून. येतोय ना विशाल? छान वेलचीचा सुगंध येतोय, नारळाचा सुगंध येतोय. तर आपण या प्लेटमध्ये थोडं तूप टाकून घेतलेलं आहे खाली. तर ही तयार झालेली आहे आता. तर आपल्याला या प्लेटमध्ये हिला काढून घ्यायची आहे. हे बघा, मम्मी मला सांगताना बरं नाहीये, तर मला सांगतात आरती ताटाला तूप लावून घे, म्हणजे खाली चिटकणार नाही. म्हटलं लावलंय मम्मी मी. हे बघा, छान सेट करून झालेली आहे सगळ्या साईडनी. पण आपण हे काढून घेऊया. तर आता गार्निशिंगसाठी आपण हे बदामाचे तुकडे टाकून घेणार आहोत. हे बघा, आणि हिच्या आपण वड्या करून घेणार आहोत आता लगेच. ती गरम आहे म्हणून जेव्हा ती थंड होईल तेव्हा तिच्या व्यवस्थित वड्या पडतील. तर अशा माझ्या वड्याच्या काढून झालेल्या आहेत. आणि ही जी बर्फी आहे ती आपण डीप फ्रीजरला ठेवूया, म्हणजे जेव्हा ती गार होईल तर ती पूर्ण सेट होऊन जाईल. मंडळी, हे बघा, बर्फी ना मी फ्रीजला ठेवली होती गार होण्यासाठी, आणि छान थंड होऊन ती सेट झालेली आहे. आणि हिच्या वड्या पण खूप छान निघतील. आता चला दाखवते तुम्हाला कशा वड्या निघतायत. हे बघा, छान अशी मस्त ही बर्फी निघालेली आहे. आणि इकडनं पण हे बघा, छान अगदी मलाई बर्फी सारखीच निघालेली आहे. हे बघा, छान तिच्या मस्त वड्या पडलेल्या आहेत. तर पहिले आता मी स्वामींना नैवेद्य दाखवेल, नंतर मग आम्हाला जेवण करायला उशीर झाला आहे खूप जास्त, पण ठीक आहे, एखादा दिवस चालतं. आणि मग चला पटकन मग नैवेद्य दाखवून घेऊ आणि मग टेस्ट करून सगळे सांगतील कशी झाली आहे ते. तर आत्ता आम्ही जेवायला घेतलं आहे, तुम्हाला दाखवलं. आणि मम्मींना अजूनही असं म्हणजे ताप उतरला आहे मम्मींचा, कणकण आहे ना थोडी, आणि अशक्तपणा आहे असं. तर मग आता तेच त्यांना म्हटलं आराम करा थोडा वेळ, आता जेवण वगैरे करून. स्वयंपाकामध्ये तुम्हाला सांगितलंच, वरण भात मेथीची भाजी चपात्या असं केलेलं आहे. आणि मग जेवण झाल्यावर सगळेजण मस्त नारळ बर्फी खाणार आहेत. तर आता झालेली आहे संध्याकाळ, आणि दुपारी तुम्ही पाहिलं मस्त नारळ बर्फी वगैरे बनवलेली होती आणि सर्वांनी मस्त एन्जॉय केली ती. आणि आता आम्ही निघतो आहोत मठात जाण्यासाठी, केंद्रात जाण्यासाठी. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला केंद्रामध्ये जायचं आहे, स्वामींना पेढे ठेवायचे आहेत.
ना मम्मी? हा स्वामींना पिढी ठेवायची. हो. आणि त्यांना 5 नारळाचं तोरण पण हे केलं आहे. हा हां. तर मग ते पण त्यांना म्हणजे 5 नारळाचं तोरण पण स्वामींना द्यायचं आहे असं मम्मींनी ठरवलं होतं. तर म्हटलं चला मग आज गुरुवार आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे, तर निघूया मग मम्मी ना. हा चालेल. मम्मींना बरं वाटतंय आता थोडंसं, थोडा विकनेस आहे त्यांना, पण ठीक आहे. त्यांचा चेहरा वगैरे उतरलेलाच आहे अजून. बरं ताप वाटतंय. असला कसं. बरं वाटतं आता मला थोडं. हां. विकनेस आहे फक्त थोडासा. हो ना. बरं वाटतंय. उद्यापर्यंत होऊन जाईल कवर. ठीक आहे. चला मग रक्षाबंधनची पण तयारी करायची, उद्या रक्षाबंधन आहे. ठीक आहे. चला मग आम्ही आहोत बॉम्बे हॉटेलमध्ये आणि तुम्हाला सांगितलं की पेढे घेऊन जायचे आहेत, तर पेढे घेतलेले आहेत मी. चला. काय हो पेढे? हां घ्या त्याला ज्यूस. इकडे नारळ घेतो आहे आम्ही. सुपारी द्या. हार हार आरू गुजरा का स्वामींना माळ नको घेऊ. इथे मग काय कशी करतात नाही बाबा, असं नाही करू. नमस्कार कर. डोकं टेक, डोकं टेक. काय वेळ आहे? तर मंडळी इकडे तुम्ही बघू शकतात तर आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं ना मम्मी. हो ना, खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. आता आम्ही घरी जाण्यासाठी निघतोय इकडनं.
तर आमचं दर्शन छान झालं स्वामींचं. केंद्रामध्ये आम्ही आलो. ताई होत्या, ताईनं म्हटलं चला तुम्ही, केंद्र बंद झालं तर त्यांना म्हटलं चला तुम्ही खोला ते केंद्र, आम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे. ताई आल्या आमच्यासोबत, लगेच आल्यासोबत या आम्ही सगळे स्वामी सेवेकरी आहोत. हो हां चला चांगलं दर्शन झालं, मस्त एकदम. दर्शन झालं. ठीक आहे. हो. इकडे खंडेरायाचं मंदिर आहे. इकडे बघा श्री खंडोबा महाराज प्रसन्न. इकडे बाप्पा. मम्मी त्यांना कव्हर करून ठेवले आज. अगं पाऊस येत होते ना, पावसामुळं ते झाकले. पाणी पडतं ना. तिकडे एका साईडला बानाई आहे आणि एका बाजूला तर मंडळी इकडे तुम्ही बघू शकता खंडोबाचं मंदिर आहे. एका साईडला म्हाळसा देवी आणि एका साईडला बानाई देवी, असं दोघीही बाजूला आहेत ना मम्मी. भंडारा पण ठेवलेला आहे सुंदर. जय मल्हार. येळकोट. जय मल्हार. जय जय महादेव. महादेव महादेव. तर तुम्हाला माहिती आहे की उद्या आहे रक्षाबंधन, तर मग राखी घ्यावी लागेल आपल्याला. आणि तुम्ही सगळ्यांची खरेदी झाली असेल तशी आमची पण उद्याची रक्षाबंधनची तयारी. तर मग मला राखी घ्यायची आहे, दाखवते तुम्हाला कोणती घेते ते. चला इकडे तुम्ही बघू शकता छान छान राख्या आहेत, खूप सुंदर सुंदर. हे बघा कोणती ही. हा ती पण छान आहे. इथे बघा ना लेव्हेंडर कलर मध्ये पण आहे. हे बघा ब्रेसलेट टाइप मध्ये. हे पण आहे. तुम्हाला कोणती बांधायची उमेश भाऊ? तुम्हाला कोणती आवडते? ब्रेसलेटची. हा छान वाटत नाही. ह्या 6 काढा. 6 हा मग फक्त रेड कलर सोडून बाकी सगळे द्या.
6 काढा. मरून चालतील ना ताई? हा एक द्या, हा रेड नाही ना, मरून आहे. मम्मी मरून आहे हा कलर. हा एक द्या, हा एक द्या, हे 2 करा. अरे वा, छान आहे रे हरविश. हा दा अजून एक. मानली बापरे, बघा आलू इथे. दाखव. हा मरून आहे ना तो पण. मला मरून कलरच द्या. एक नाही तीच द्या हीच. 1 2 3 4 5 अजून 2 लागेल ताई. दोन्ही त्याच द्या मरून कलर. ह्या ही एक द्या. हा 1 2 3 4 5 6 आणि ही एक द्या. ही वाली ही उमेश भाऊंना आवडली आहे. उमेश भाऊंची आवडतीची राखी. छान दिसेल नाही का? हा छान आहे, आवडली. ठीक आहे चालेल. तर हे बघा राख्या घेतलेल्या आहेत मी. काय किती झालं? बर्फी बनवलेली आहे तर म्हटलं पप्पांना थोडीशी टेस्ट करायला देते. आणि बघा एकदम अशी मस्त वडा निघालेला आहे तिच्या प्रॉपर. तर मंडळी आता नारळ बर्फी बनवलेली आहे तर थोडं पप्पांना टेस्ट करायला देते. चला. तर मंडळी आपण जी बर्फी बनवलेली आहे हे बघा. टेस्ट करून सांगतो मी कशी झाली आहे. खूपच भारी झाली. छान झाले. एकदम भारी. याच्यात जो आपल्या वेलचीचा जो टेस्ट येतो ना तो खूपच छान आहे, खूप भारी आहे. आणि त्याच्यासोबत हे ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रूट ते एकदम अप्रतिम लागते. आणि आपण जे नारळ किसून घेतलं होतं ना त्याचा टेस्ट म्हणजे एकदम भारी आहे, खूप छान. ठीक आहे चालेल. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा मंडळी. प्रत्येकाच्या घरी बनली असेल विशाल आज. ज्याच्या घरी नाही बनले असेल घरी ट्राय करा, एकदम भारी झाले. आणि खूप सोपी पण आहे ती बनवायला. खूप सोपं आहे ते, या तुम्ही खायला. हा ठीक आहे चालेल, करा एन्जॉय तुम्ही. खूप छान झाली नारळ बर्फी, मस्त. मीच बनवली तर छान मला. तर मंडळी आता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि नारळ बर्फी पण मस्त सर्वांनी एन्जॉय केली. मम्मी पण नारळ बर्फी आता थोड्या वेळात घेतली आणि मला मेहंदी काढायची आहे कारण उद्या रक्षाबंधन आहे. आणि रक्षाबंधन स्पेशल म्हटलं तर तुमचीही तयारी चालू असेल. तर आता मस्त मेहंदी वगैरे काढून घेईल. व्हिडिओ एडिट करायचा आहे उद्या तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी. तर परत एकदा तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि उद्या रक्षाबंधन आहे तर उद्या तुम्हाला मस्त व्हिडिओ पाहायला मिळेल. ठीक आहे चला मंडळी, व्हिडिओ हा इकडे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.